पवाडे बोलती पुराणे होणी कीर्तने तुझी ठेला आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी आगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्मा नाम एक तुझे तिही त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा नाममुखी परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद तुका म्हणे भेद नाही नामे आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी विठ्ठल विठ्ठल नामाचे पवाडे बोलती पुराणे होणी कीर्तने तोची ठेला आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी सज्जन भाविक माय बाप हो
ही कीर्तन रूपी यात्रा भगवान श्री शिवजीच्या कैलासापर्यंत चालणार आहे. कैलासी वसे शंकरू सकळ जीवा सुख करू. कोण आहे त्या कैलासात? शंकर परमात्मा आहेत. सगळ्या जीवांना सुखाची देण देणारा भागधर आहे. जो का पार्वती परमेश्वरू, जो योगेश्वरू योगियांचा. पार्वती माता परमेश्वर म्हणून त्याच्या पायथ्याशी आहे. योगीश्वर योगियांचा, योगेश्वर योगियांचा. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. तयाचे पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी. जटाजुट गंगा अर्धचंद्र भाळी, तिजा नेत्र ज्वाळी जात वेद. कंठी काळकूट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभतसे. गळा रुंडमाळा खापर हस्तकी, रामनाम मुखी सर्व काळ. गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूतमेळा विराजित. काय सामर्थ्य आहे. नामा म्हणे नामे नासून या पाप, करी सुखरूप भक्ता लागी. शिवनाम शीतल मुखी शिविपा कापडिया रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. गुरुलिंग जंगम तेने दाविला अगम, आधिविधी झाली समतेने पावलो विश्राम रे. सज्जन हो, शिवनाम शीतल अगदी शांत आहेत. झाल विष काळकूट प्राशन केलंय, पण त्या शिवरायाचं नाव घ्यायला खूप शांत आहे वातावरण. अगदी गोड आहे वातावरण, रम्य आहे. शिव स्वरूपाकडे पाहून जशी नयन रम्यता, तशी शिवनाम उच्चारामध्ये शांतता आहे, शीतलता आहे, एक प्रकारचा मोठा आनंद आहे. शिवशंकर शिवशंकर. शिव शब्दामध्येच सर्व भक्तांचं कल्याण असा अर्थ आहे. शिव ऐसा शब्द कल्याणदायक, जाणती भाविक साधू जन. शिव म्हणजे कल्याण, सर्वांचं भलं करतो तो शिवशंकर आहे. आजचं कीर्तन कलेश्वर भगवंताच्या दारात आहे. कलेश्वर. गाणगापूरला भीमा अमरजा संगमामध्ये कलेश्वर, थोड्या अंतरावर खालच्या बाजूला त्यांचं स्थान आहे. हा कलेश्वर काळाचा काळही आहे आणि सर्वांचा आत्माराम, सर्वांचा ईश्वरही आहे. नित्य नामघोष करणारी ही शिवरायाची एक पवित्र कला आहे. तुम्ही आम्ही कितीही भजन केलं तरी शिवशंकराच्या भजनाची बरोबरी होत नाही. शिवशंकराचं भजन रात्रंदिवस चालू आहे. त्रिशूळ डमरा अंकित कर, त्रिनेत्र व्याघ्रा जिना अंबर. रामनामे अति तत्पर करी निरंतर जपमाळा. कलीच्या कालामध्ये देवदेवतांनी पाषाणाचे रूप धारण केलेत. त्याचं कारण आहे, कुणाला कितीही सांगितलं तरी हे लोक ऐकणारच नाहीत.
मग आपण पाषाण होऊन बसलेलं बरं. ज्यावेळेस कोणीच ऐकत नाही त्यावेळेस गप्प बसायला शिका, नाहीतर फजिती व्हायला सुरू होते. कोणीच ऐकत नाही ना, मग बोलणं बंद करा. मरू द्या, कसे जळायचे जळू द्या तिकडं. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्था पुलिवाचा शिनवू नये. खळाची संगती उपयोगाशी नये, आपला अपाय त्याचे संगी. हे कालकलीच आहे, कालकलीचा आहे. वेश मानवाचा आहे, पण प्रसंग भयान पापाचा आहे. सख्खी माय सख्या लेकराला विचारत नाही, सख्ख लेकरू सख्या माईला विचारित नाही. बाप लेकांचे वैरत्व आकाशापर्यंत वाढले. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. काय नीट दिसतंय तुम्हाला आजच्या काळात? त्या उंटाचा दृष्टांत आहे. करे याचे ठाई चांग, ते तया कैचे नीट अंग. तैसा असुराचा प्रसंग प्रसंगे परीस. करेया म्हणजे उंट. उंटाचा कोणता अवयव सरळ आहे रे? सगळं वाकडच, खालीवरी खालीवरी खालीवरी, नीट काहीच नाही, नीट काहीच नाही. तसे सध्याच्या काळामध्ये कुणी कितीही कशी असले तरी उंटाच्या अंगासारखे आहेत, खालीवरी खालीवरी खालीवरी. ऐका कलीचे महिमान, असत्याशी हृदय जन, असत्याशी हृदय जन. पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन. करती हे प्राण संताचे, करती हेरण संताचे, करती हेरण संताचे. ऐका कलीचे महिमान, आत्म्याशी हृदय जन. पापा देते अनुमोदन, करती हेरण संताचे. असुरांचा प्रसंग आहे, लक्षात घ्या. ऐका कलीचे महिमा, असत्याशिरी झाले जन. प्रत्येकाला खोट बोलण्याची हौस आहे आणि खोट सुटत नाही तोपर्यंत देवाची धर्माची चिंतनाची ओळख होतच नाही. अरे देव सत्य आहे, तुम्ही सत्य सांभाळत नाही तोपर्यंत कीर्तन भजन करून उपयोग काय? म्हणून एवढा समाज आहे, कीर्तनाला अवश्य येत जा, पण खोटं बोलायचं सोडा, तर गुण यायला सुरू होईल. नाहीतर कीर्तनही ऐकालेत, खोटंही बोलायलेत. म्हणले काय होतंय? आता काय होतंय त्या शब्दाला उत्तरच नाही. पुरणपोळी हे सगळ्या जेवणातलं राजभोजन आहे आणि त्याच्यात जर शेण कालवून खाऊ लागला आणि शेण का कालविलास पुरणपोळीस म्हणला काय होतंय? आता त्याला काय उत्तर आहे? काय होतंय त्याला काय उत्तर आहे?
पुरणपोळी शेण. अरे अरे सज्जन हो, तुम्ही कीर्तनाला आलात हे मोठे उपकार आहेत. कलियुगामध्ये हीच बोंब आहे. म्हणून कुणीच कुणाचा विश्वास धरू नका. सख्या माईचा विश्वास धरू नका, सख्या बापाचा विश्वास धरू नका. विश्वास फक्त ज्ञानेश्वरी गाथ्याचा विश्वास धरा. विश्वास फक्त कीर्तनाच्या नादाचा धरा. कोण कीर्तन करते असल कुठलं तरी भूत. कीर्तनकारांची कलाकारांची प्रसिद्धी हे सगळं वातावरण चुकीचं आहे. प्रसिद्धीच्या ऐवजी अवस्था प्राप्त होणं गरजेचं आहे. अवस्था, प्रसिद्धी नको आहे. चातुर्य लपवी, महत्व हारवी, विषयपण मिरवी आवडोनी. मोठेपणा झाकायचा आहे, वेडेपणा प्रकट करायचा आहे. असू द्या, हे कीर्तन असतं. थोडक्यात हे सगळंच आवरावं लागतं. भयंकर मोठं परमभाग्य आहे. कलेश्वर भगवान प्रसन्न आहेत. केवढा भव्य मंडप आहे. किती दरबार गजबजून दिसतोय. किती भावनेचे बाळगोपाळ कीर्तन ऐकायला आलेत. होय पोरो, झोपला का रे? झोपू नका, नीट बसा. आता आपणाला शेताला जायचे थोड्या वेळानं. बरं, हा, नीट बसा. आनंद आहे सगळा, पण बोलायचंय आपणाला. एकमेकाला थोडं बोलायचंय. कीर्तन म्हणजे सज्जनानी सज्जनाबरोबर केलेल्या गोष्टी, त्याचं नाव कीर्तन. ज्ञानदेव तुकोबांच्या बरोबर बोलायचंय, गाथ्याच्या वचनाबरोबर बोलायचे, ज्ञानेश्वरीच्या शब्दाबरोबर बोलायचे, ज्ञानेश्वरीच्या अक्षराबरोबर बोलायचे. हे खरं कीर्तन असतं. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन,
गावे हरीचे गुण, देवाचे गुण आवडीने गावे हेच कीर्तन आहे. मग काही नव्हे बाधा, मग काही अडचण येत नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायासारखा नरपुरुष कलीचं सारं चिंतन करत आहेत. ज्ञानदेव तुकोबादी सर्व संत नरपुरुष नररत्न एकत्रित येतात. या कलियुगात जीवन जगणाऱ्या सर्वांचा विचार करतात, हे सुखाने कसे राहतील, काय केलं म्हणजे यांना हे जीवन आनंदात जगता येईल. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडूनी. सगळे संत पुरुष एकत्रित आले, शुद्ध ज्ञानाने सर्व शास्त्र पुराणांचं अवलोकन केलं आणि सगळ्यांचं सार कळून आलं की आता भजन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. आणि हे कीर्तन म्हणजे केवळ नामसंकीर्तन आहे. इथं दुसरे काही सोंग ढोंग बोलायचे नसतात. केवळ नामचिंतनाचा महिमा सांगावा, ईश्वराला वेध लागेल अशा गोष्टी कराव्यात. मग आजचे दिवस देवाकडे जाण्यासाठी जेवढे काही साधन होते तेवढे सगळे साधन लज्जित झालेले आजचे दिवस आहेत. ती अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तने, जेथ गाता नाचता अपने वश्य करणे परमात्मा. ध्यान देऊ नये का? देवाकडे जाण, देव एक, एकाकडे जाण्यासाठी मार्ग अनेक आहेत, पण सगळे क्षीण झाले. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान नकळे नगडे सर्वथा. योग्य विधी विधान कुणालाही सांगता येत नाही, नाही सांगता येत. कोणी परीक्षा घेत नाहीत, कुणाला काही कळत नाही म्हणून सगळं बरं आहे. योग्य विधी विधानाचा काल उद्ध्वस्त होऊन गेलाय, नाही सध्या. जिकडं तिकडं कलीचा पगडा आहे. काळा कुट्ट कली सर्वांच्या घातासाठी प्रवृत्त आहे, सज्ज आहे. बाळो, म्हणून माणसं ही तशी हलकी झाली. कोण खरा अभ्यासाचा आहे रे? कुणीच नाही. उगा पोटासाठी काहीतरी चार गोष्टी आहेत. सगळे कमकुवत आहेत. देव पाषाणाच्या रूपात थांबतात, संत नरपुरुष एकांतात थांबतात. आणि कलियुगात जगणारा बुद्धिमान प्राणी देवानं आवडीनं निर्माण केलेलं त्याचं नाव माणसाची जात. तो तर विषयांत आहे. तिथे सुज्ञ माईच्या पोटातून जन्मला तो जसाच्या तसा स्वच्छ नर कोण दिसतो कुठे? कुठेतरी असेल जन्म तेनी प्रसंगे. ज्ञानदेव तुकोबासारखा स्त्री देह शिवने अंगे. असा कोण आहे बहादर? ते थोणी जन्मा गवे सोळे किजे. बोलतो तसाच चालतो, नाही भेटणार. फक्त सूर्य आहे, वेळेवर उगवतो, प्रकाश देतो. सूर्याची बरोबरी कोणच करू नये, कुठल्याच या दिव्याने करू नये. तसं वेद वचन शास्त्र पुराण हे सत्य आहे. याची बरोबरी आम्ही असे आहोत सध्याच्या माणसांनी कोणच म्हणू नये. सगळ्यांनी खाली बाणा घालून लाजून चलत जावं. उंच मान करण्यासारखा कोण आहे? कारण जसे शब्द तोंडातून बाहेर पडावे तसं आचरण असावं. जो आचरणामध्ये परिपूर्ण शुद्ध आहे त्यानं गोष्टी कराव्या.
आचरणामध्ये शुद्ध नसेल त्यांनी तोंड बंद करावं. एरवी तरी पांडुसुता अंतरी शुद्ध नसता बाहेर कर्म तो तत्वता विटंबुगा. काय वया गोड आहेत. मृत जैसा श्रंगारीला गाढव तीर्थी नाहनीला कडू दुधिया माखीला गुळ जैसा ओस ग्रही तोरण बांधिले उपवासी अन्ने लिंपिले कुंकू शेंदूर केले कांत हिनेने कळस ढिमाचे पोकळ जळूवरिले झळाळ काय करू चित्री फळ आतू शेन तैसे कर्मवरीचिले कडा नसरे थोर मोले कुडा नोहे मदिरेचा घडा पवित्र गंगे. काय करायचे. अंतःकरण शुद्ध नाही बोलू नका. तुमचा प्रभाव होणार नाही. तुमच्या बोलण्याला यश येणार नाही. तुमच्या बोलण्याला उद्धार होणार नाही. मग ही क्रिया करावीच का नाही. समाजात यावंच का नाही. या कायमी उदार पावेना कायमी उदार पावेना काय कृपा करील नारायण कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जना सांगा तुम्ही संत जना करा समाधान चित्त माझे चित्त करा समाधान चित्त माझे पुरुषांना विचारा आमचा उद्धार कसा होईल. देव कशी कृपा करील. काय होईल. प्रमाण आहे ते जीवानी संत पुरुषावर पूर्ण विश्वास ठेवावा. कारण संत बहादर आणि सर्व शोध घेतलेला असतो. एक शब्द आहे समाजात बोलायचंय. सर्वच कळत असेल तर बोलावं. कळत नसेल तर बोलूच नाही. हक्कच नाही बोलायचा. सगळं कळते ना मग बोल. आता नाही मला काही कळत नाही पण बोलायची हौस आहे. मग रानात बोल की एकटा. नाहीतर स्मशानभूमीत जाऊन बस बोल एकटा. कीर्तन भजनात तुला कुणा हक्क दिलाय. मग कीर्तन भजनात बोलण्यासाठी काय करावं लागतं. वेद पूर्ण पाहायचं आहे. शास्त्र सर्व पाहिजेत. पाहिली पुराणे धांडोळली दरुशने. 18 पुणाचा शोध घ्यायचा आहे. आम्ही घेतला
आमच्या संत मायबापांनी चहुवेद जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराण हरीशी गाती. वेद खूप बोललाय, वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. शास्त्र खूप शास्त्र बोलले, सगळ्या शास्त्राचा अंतिम निर्धार आहे विठ्ठलाचं चिंतन आहे. आणि पुराणांनी तर स्पष्ट लिहिले 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी. श्रीमंत तुकोबराय बोललेत गाथा म्हणजे सर्व 18 पुराणांचा गोड रस आहे. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. म्हणून कलीच्या कालामध्ये मानवांना सुखाने जीवन जगण्यासाठी प्रमाणात सांगायचंय, निश्चित फलप्राप्तीसाठी दृष्टांतानी सांगायचंय. कलेश्वर भगवान शिवयोग. आज सोमवारचं हे कीर्तन आहे. वारकरी संप्रदायात जसं एकादशीचे गोडवे तसे सोमवारच्या दिवसाचे गोडवे आहेत. बरं का वसंतरावजी, मी सोमवार धरीत नव्हतो. सोमवार धरायचं म्हणलं की मला हसूच यायचं. पण इथंच कीर्तन केलं 3 वर्ष आले आता. ते वेळेस सोमवारच होता. कीर्तन केलो पण वापस जाताना मला बेचैन अवस्था झाली. म्हणलं सोमवारच्या दिवशी आपण सोमवारसाठी बोललो, पण आपणच सोमवारच्या दिवशी 4 वेळेस जेवलो. आता महाराज माणसाला काही कमी असते, फक्त चटणी भाकर खायची नाही, मग बाकीचं तर चालूच आहे. घेऊय शेप खा, डाळिंबाचे दाणे खा, गुळाचा खडा खा, तांब्या भरून चहा प्या, काही कमी आहे का? केळं खा, माणसं आहेत, शाबू खा, सगळं खायचं. मग काय करायचंय? म्हणून मी त्या दिवशीपासून सोमवार धरला. आणि आज योगाय म्हणून सोमवारचं हे कीर्तन आलंय म्हणून मला थोडंसं बोलावं वाटले. आणि बोलताना शंकराच्या समोर कधीही कीर्तन करताना तुम्हाला सांगतो, दुसरं काही बोलायचं नाही, फक्त शंकराला आवडेल असं देवाच्या नावाचे गोडवे गायचे. आणि म्हणून श्रीमंत तुकोबरायाच्या तोंडातून, श्रीमंत तुकोबरायाच्या मुखकमलातून, श्रीमंत तुकोबरायाच्या वाचेतून श्री पांडुरंग परमात्मा बोलतात. मुखे भक्तांच्या बोलतो आपण, अंग संग भिन्न नाही दोघा. कधीही संतांच्या तोंडातून देव बोलत असतो, सगळेजण ध्यानात ठेवा. म्हणून संतवाणी देववाणी असा त्याचा अर्थ आहे. संतवाणी देववाणी, संतवाणी वेदशास्त्र पुराणवाणी, संतवाणी सत्यवाणी, बस इतका अर्थ आहे त्याचा. देव बोलतो. म्हणून या कलीच्या कालाला एकच गोष्ट मोठी आहे, देवाचं चिंतन. आणि त्या देवाच्या चिंतनाला पुराणाचं प्रमाण देऊन कसं बोलावं ते पहिल्या चरणातली. नामाचे पोवाडे गरजती पुराणे, 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 नामाचे पोवाडे
व्यवस्थेसाठी सर्व शास्त्र पुराणांचा वेद उपनिषदाचा पूर्ण शोध घेतलाय. योगाचे पवाडे जपतपांचे पवाडे कुठंच नाहीत. उलट त्याची काय गरज आहे? जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने नलगे द्वैता धरणे, कशाला आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे सगळं अवघड आहे, बिना कामाचं आहे. नाही म्हणे आम्ही यात्रा करायला गेलोत, एवढा समाज आहे पाया पडून सांगतो, कुठल्याच तीर्थक्षेत्राला पावित्र्य राहिलं नाहीच. सगळे तीर्थक्षेत्र उद्ध्वस्त होत आलेत. तीर्थक्षेत्रात सध्या उरले ते मोठमोठे दगडन, उरलेलं थोडस पाणी. तीर्थी धोंडा पाणी देवर उकडा सज्जनी. काय बघायला जात असतील हे लोक? बांधलेले तीर्थातले दगड मोठे मोठे. बघा इतकं पाणी येतंय म्हणा, पूर आल्याशी इतकं मन कुणं बघितलंय? पूर येणं बंद झालंय आता, उगा झिमझिम पाऊस पडालाय. मेघ पडो भीती पिके सांडिले क्षिती. पावसाला यायला भीती वाटल्या, थरथर कापालाय पाऊस. बाबो नगरे नगरे. माझ्या पाण्यावर जे पीक पिकतं त्या पिकावर हे लोक अन्याय अत्याचार पाप करत आहेत. आपण धर्तीवर न गेलेलं बरं आहे. पण कुठंतरी ओलावा आहे, कीर्तन भजनाचा ज्ञानेश्वरी गाथ्याचा आवाज आहे म्हणून पाऊस पडतोय, चिमूटभर पीक पिकतंय, खाण्यापुरते दाणी होतात, याचाच अभिमान म्हणा. कधी धोका आहे, भूकंप होणार आहेत, राजकीय परिस्थिती आकाशाला फोडून जाणार आहे, राज्य लोक प्रजेचे अंतक ठरणार आहेत. स्वतःचा बाप स्वतःची माय लेकराच्या घाताला सज्ज झालेले आहेत. काहीच बरोबर नाही, फक्त एकच आहे, ते हे श्रीहरीचे नाम. सकळ पातका करी भस्म, अधिकारी उत्तमानी अधमचारी वर्ण नरनारी. एक आहे फक्त देवाचं नाव. देव देखील नाही, देवाचं नाव आहे. नामी गौण नाही, पण नाम श्रेष्ठ आहे. नाम, ते नाम वेद प्रमाणात आहे, शास्त्र प्रमाणात आहे, श्रुती प्रमाणात आहे, पुराण प्रमाणात आहे, संत नरांच्या मुखकमलात आहे. तेच नाम आहे. नाहीतर कलियुगातली माणसं अजून काही दुसरं पेरायला शिकतील. म्हणले देवाचं नाव घेण्याऐवजी राजेसाहेबाचं नाव घ्यावं, पुढारी मंडळीची नावं घ्यावीत, त्यांचं भजन करावं. थोडं करतील काय सांगावं, काही सांगता येत नाही बुवा, सांगता येत नाही. पुढारी लोक खूप पैसा देतात, त्यांच्या नावाचं भजन करावं, करतील हे लोक, करतील. उंटाला उंटच म्हणावं, हत्तीला हत्तीच म्हणावं, हे कलियुगाचे शहाणे असं ठरवतील. उंटाला हत्तीला गाढव म्हणायचे आजपासून म्हणतील हे लोक, काही सांगता येत नाही. कोणते लोक कोणतं काय काढतील, कोणता पगडा कुठं बसवतील सांगता येत नाही. पण जे नाम देवाच्या मुखात आहे संतांचं, आणि संतांच्या मुखात जे नाव देवाचं आहे ते नाम. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुक्ती नाम हाती मोक्ष.
फलप्राप्ती सर्वांना शिव्य. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. निश्चित फल आहे. मुखीनाम हतिमोक्षयशी साक्ष बहुतांची. ते नाम सोपं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. वाचेशी सद्गद जपे आधी. शास्त्र निंदे ठरवतंय. वेद पुराण जवळ येऊ देत नाहीत, कोणी पंक्तीला बसूच येत नाहीत. पण जे निंदितील शास्त्रे वंदे झाले नाममंत्रे. सकळाशी येथे आहे अधिकार. असं जे साधन आहे त्याचं नाव नाम आहे, देवाचं नाव. सगळं बदलतं पण ते बदलत नाही. अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे, हरिनाम नाटे ते बरवे. राम अवतार पूर्ण झाला, कृष्ण अवतार पूर्ण झाला, पण रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी. त्याशी तीर्थे ती लोटांगणी सुरवर चरणी लागती स्वय. बाप नामाचे निज तेज यमवंदी चरणरज. नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वय तिष्ठे. अवतार थांबलेत पण रामकृष्ण नाम आजही बरोबर आम्हाला शांती देत आहे. मी बोलतो रामकृष्ण नामाचा उच्चार हेच खरं बीजमंत्र आहे वारकऱ्यांचं. सार तुकाज पे बीजमंत्र एक भव सिंधू तारक रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी या नामाचा अखंड उच्चार केला. बरोबर रामकृष्णाचं दर्शन आजही आहेच आहे, होतंय हे सत्य. विठ्ठल एकवटून गेलं पाहिजे, धाय मोकलून बोंब मारली पाहिजे. ते एकवटून जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, तेव्हा चितयाची चिंतवनी मजची पडली. अरे हे देवाचे शब्द आहेत. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे. जैसे अजात पक्षाची नि जीवे पक्षीनी जे. ज्या पिल्लाला पंख फुटले नाहीत त्या पिल्लाला चारा घालण्यासाठी पक्षीनी सज्ज नसते का? तसं पूर्ण भावना व्याकुळ होऊन देवाला हाक देतो त्यावेळेस देव काही कुठं गेलाय का? देवाची काही सत्ता संपली का? ते काही मेलाय का? त्याचं काही कुळ उद्ध्वस्त झालंय का? देव अखंड आहे. देव शब्दाचा अर्थ आहे नित्य देतो, नित्य देतो, नित्य देतो. आश्रय देतो, अन्न देतो, वस्त्र देतो, धरती देतो, पाणी देतो, सूर्यप्रकाश देतो. तो देतो, तो नित्य आहे, तो देव आहे. विठ्ठल त्या देवाचे नाव आणि त्याचे किती मोठेपणा म्हणून शब्द आहे. नामाचे पवाडे. देवाच्या नावाचे वेदशास्त्र पुराणाने मान्य केलेल्या नावाचे पवाडे. पवाडे म्हणजे मोठी कीर्ती. कीर्ती पवाडे. काय पवाडा आहे? काय पवाडा आहे? काही मोठे माणसं झाले, त्यांनी काही अलौकिक केलं, युद्ध केलं, विजय मिळवला म्हणजे त्याचे गुण गातात. ते लोक म्हणतात काय पवाडा केला हो, काय पवाडा केला हो. दोन्ही बाजू आहेत तिथं. चांगलं केलं तरी काय पवाडा केला हो म्हणतात, आणि वाईट केलं तरी म्हणतात काय पवाडा केलास बाबा. तोंड दावायला ठेवलं नाहीस की काय पवाडा केलास र. आणि बरेच बहादर असे आहेत, हजारो एकर जायदाद विकून टाकतात, वाडा विकून टाकतात, रस्त्यावर नागी उघडी परततात, आणि त्याच्याकडे बघून लोक म्हणतात काय पवाडा आहे बघा. 1000 एकरचा मालक होता हो, उघडा पडलाय हो, काय पवाडा झालाय ह्याचा, ह्या बदमाशाचा, असं म्हणत नाहीत. हसतात पुढं. त्यांनी काय करायचे? लोकाला लोकाचं वाईट झालेलं बरं वाटतं. हेच कलियुगाचं तेज आहे. समजा माझ्या अंगावर जर कोणती गाडी गेली तर बघणाऱ्याला वाटते बरं झालं र, मेला म्हणत ती महाराज, बरं झालं मेला म्हण. बला होती र, ते बलाच होती. आम्हाला का त्याच्याकडे येऊ वाटत नव्हतं, पण उघं लोकांसाठी मेलं की आज बरं झालं की पिढा गेली झालं. एखाद्याचं लग्न जमलं, लगेच मोडलं, सगळ्या गावाला आनंद वाटते. बरं झालं मल्लच होतं त्याचं लगीन मोडतंय म्हणून मोडलंच की. हे बघा हे काय मिळालं तुम्हाला? काही भाकरी मिळाल्या का? पण कलियुग आहे. दुसऱ्याचं वाईट पाहून हे लोक आनंदी होतात, पण इतकं कळत नाही. आज पुढे घात त्याचा रोकडा, शकून नकळे गुण निश्चयशी.
पुढच्याचं वाईट बरं वाटलं तर आपलं वाईट व्हायला सुरू होतंय बाळ हो. म्हणून सज्जन हो, सगळ्यांचं चांगलं चिंतन करा. हा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तीही दुखी भजी जो आदिपुरुखी अखंडित. जिकडं तिकडं वैष्णव राजांनी मांगल्याची वृष्टी करावी. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. आनंद द्यावा, सर्वांना सुख द्यावं. आपणच भाकर खावी यापेक्षा आपल्या शेजारी कुणी उपवासी पडला असेल तर आपल्या घासातला अर्धा घास त्याला द्यावा, तरच कीर्तन ऐकायला शिका. नाहीतर म्हणले मर नका हो, त्याला करून खाई नका. ते मरलू द्यायच्याला, पण तू खालास ना त्याच्या समोर त्याला अर्धा घास चार की तुझी जात माणसाची जात आहे. माणसाच्या जातीला कुठंतरी अक्कल आहे. म्हणून जे अखंड आहे, जे नित्य आहे, सत्य आहे, अमित आहे, नित्य आहे, सत्य आहे, अमित आहे, ते देवाचं चिंतन आहे. आणि त्या देवाच्या चिंतनाचं मोठेपण पुराणामध्ये गायले. नामाचे पवाडे बोलती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. 18 पुराणाचा शोध तुकोबारायांनी भांडाऱ्या डोंगरावर घेऊन बसला. त्यावेळेस सगळे पुराण पाहितले, तिथं एकच दिसलं. एका देवा वाचून दुसरी गोष्ट बोलायची नाही. वेद सर्व पाहितले, शास्त्र सर्व पाहितलं, पुराण सर्व पाहितलं. नाथ भागवताचे 1000 पारायण केले. काय तुकोबारायांचं चातुर्य आहे. वय तर 41 वर्षाचा काळ पूर्ण झाला नव्हता. नाही, 41 वर्ष सूर्य होतं. हा, आणि काय बघा, एवढ्याशा काळामध्ये एवढं केलं आणि एवढं धिटाईनं सांगता आलं आणि पुराण प्रमाण समोर घेता आलं. नामाचे पवाडे बोलती पुराणे. कित्येक शतकापासून, कित्येक युगापासून, कित्येक वेळेस काल झाला, प्रलय काल झाला, आम्ही जसेच्या तसे आहोत. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. म्हणून आम्ही जे बोलतो ते सत्य बोलतो, प्रमाणात बोलतो. म्हणून देवाच्या नावाचा मोठेपणा, देवाच्या नावाची भयंकर मोठी कीर्ती. कितीही पाप असू द्या, कितीही पाप असू द्या, देवाच्या नावाचा एकवटून उच्चार केला रे केला की लगेच तृण अग्नी मिळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा गाद पळे भूतबाधा बेने तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. नामाचे पवाडे 18 पुराणामध्ये बोललेले आहेत. आणि तोच देव होनी कीर्तने तोची ठेला. ज्याचं नाव सर्वांच्या तोंडात आहे, ज्याचं नाव वेदात पूर्ण आहे, ज्याचं नाव शास्त्र पुराणात आहे, तोच देव कीर्तनामध्ये प्रत्यक्ष आहे. बस, होनी कीर्तने तुझी ठेला. देव कुठं आहे म्हणले मंदिरात? अजिबात नाही, देवाची मूर्ती असते. आपण वारकरी आहेत, आपण कमकुवत थोड्या काळातले निमित्त मात्र माणसं आहोत. क्षणिक सगुण देवाची मूर्ती दिसल्याशिवाय आपला भाव वृद्धिंगत होत नाही. म्हणून मंदिर बांधावं, त्याच्यात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी, दररोज सेवा करावी, अंघोळ पाणी दर्शन त्रिकाल घ्यावं, नैवेद्य दाखवावा. कारण वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्ता आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. आम्ही भोळे लोक आहोत, आम्ही अज्ञानी आहोत. आमच्या डोळ्याला देवाची मूर्ती दिसली, आम्हाला आनंद होतो. नेंत लेकरू आहे, त्या लेकराला सांगून जमत नाही, त्या लेकराला गोष्टी करून जमत नाहीत. त्या नेंत्या लेकराला त्याची सखी माय दिसली पाहिजे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले
तेच डोळ्यासमोर दिसलं पाहिजे, वरचेवर आनंद दुणावतो. माय बाळाला दिसली पाहिजे, तहान्या वत्साला तहानी गाय दिसली पाहिजे, आणि भक्ताला देव दिसला पाहिजे म्हणून मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा याची गरज आहे. तसं तर वास्तवतेचा थोडासा विचार केला तर तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. हा गा आकाश के नाही, आकाश कुठं नाही रे म्हणले, मंगळूर नावाचं गाव आहे त्याच्यावर आकाशच नाही, असं कुठं होते का? आकाश आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव भरीव घे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा नोलंघावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. आकाशानं सर्वावर छत्र धरावं. हा, आकाश सर्वत्र आहे, तसा देव सर्वत्र आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात जे तेज आहे ते देव आहे, प्रत्येकाच्या कानाला ऐकू येतं ते देव आहे, प्रत्येकाचे हात हलतात तो देव आहे. अरे कुणाचं काय सूत्र आहे? कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. सर्वावर सत्ता सूर्याच्या रूपानं कोण आहे? मी. तुझी सत्य निवेदाची बोलणे, तुझी निवेदाची बोलणे, सूर्याची चालणे तुझी आचते, सूर्याची चालणे तुझी बळे, सूर्याची चालणे तुझी बळे. आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सत्ता सूर्य चालतो प्रकाश देतो. मी सूर्याचे निवेशे, तपे तय हे सोसे, पाठी इंद्र होणी वर्षे तय पुढती भरे. सर्व सत्ता ज्याची आहे तो पांडुरंग परमात्मा देवाच्या आणि कौतुकाचं स्थान हे कीर्तन आहे.
म्हणून कुठं राहत नाही तो देव. कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवचित्ता सापडेल. देवाची मूर्ती मंदिरात आहे. वैकुंठात स्थान आहे ते सकळ ब्रह्मांडा बाहेरी, माया आवरणा भीतरी. वैकुंठ कैलास हरिहरी, स्वलिले करी निर्मिजे. पण तिथं कधी राहतंय ते? मी वैकुंठी नसे वेळ एक, भानुबिंबहीन दिशे. वरी योग्यांची ही मानसे उमरडोणी जाय. परी तयापाशी पांडवा, मी हरपला घेऊसावा. जेथ नाम घोष बरवा करीते माझा. कैसे माझे गुणी झाले, देश काळा ते विसरले. कीर्तन सुखे झाले आपण पाशी. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सगळ्या वारकऱ्यांनी एकत्रित येत जावं. देव कसा, देवाचे चिंतन करीत जावं. देवाचं आत्मस्वरूपाचं चिंतन करत जावं. देव तिथं थांबतो. वैकुंठात थांबत नाही, एखाद्या मंदिरात थांबत नाही. लक्ष्मीला कधीच देव बोलत बसले नाहीत. आणि देवाचं एक तुम्हाला माहिती आहे की नाही, पण मी रोज देवाशी बोलतोय. देवानं अजून घर बांधलं नाही. कधीच आहे की बाबा त्याला एके दिवशी मी म्हणलं, तुमचं घर कुठं आहे, तुमचा वाडा कुठं आहे? देव म्हणले, अजून त्याचा ध्यानच नाही मला. घर बांधावं लागते, वाडा बांधावं लागते, मला ध्यानच येत नाही. म्हणलं, तुमचे इतके लग्न झाले म्हणून लिहिलंय आणि तुम्ही काहीच कसं केलं नाही? म्हणले, ते कोणं लिहिलंय की कोणं काय केलंय की मला पत्ता नाही. मला एवढं माहीत आहे, चोखोबाची ढोरं ओढायचे, सज्जन कसं याचं मांस विकायचंय, सावता महाराजाचा मळा खुरपायचा आहे, एवढं मला नक्की माहिती आहे. म्हणून मी कीर्तनात नाचतो, कीर्तनातच असतो. तेथे असे देव उभा दिसे, समचरणाची शोभा. नामाचे पवाडे बोलती पुराणे, होणी कीर्तने तोची ठेला. आणि जो देव कीर्तनामध्ये उभा आहे, त्या देवाचं चिंतन करायला कलेश्वर शिवशंकर कसे सज्जे ते दुसऱ्या चरणात लिहिले. परमेश्वर कीर्तनामध्ये उभा आहे. म्हणून कीर्तन ही परंपरा जिवंत आहे. त्याचं कारण काय? देव उभा आहे आणि देवाला हे आवडतं म्हणून हे कीर्तन भजन कलियुगात जिवंत आहेत. नाहीतर
काही राज्य महाराजी होऊन गेले देशात, त्यांचे किल्ले बेपत्ता झाले, त्यांच्या जायदाती बेपत्ता झाले, नावं बेपत्ता झाले, पण कीर्तन भजनाची परंपरा जिवंत आहे. त्याचं कारण तिथे देवरक्षक आहे. म्हणून होणी कीर्तने तुची ठेला, तो देव पूर्णत्वाने कीर्तनामध्ये होत असतो. म्हणजे कोण होत असतो? भक्तांचा भक्त होतो, दासाचा दास व्हायची त्याला सवय आहे. दास्य करी दासांचे, उणे नसाहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. ऐसा कृपेचा सागर विटे उभा, कटी कर सर्वस्वे उदार, भक्ताला गी प्रगटे. असा देव कीर्तनात होतो. आणि त्याच्यासाठी या कीर्तनातल्या देवाची गोडवे आजच्या शिवयोग सोमवारच्या कीर्तनात कलेश्वराच्या दारात असं सांगावं लागतं, जो देव सर्वस्व आहे, देव शब्द एक आहे, तसे देव अनेक आहेत, पण सर्व देवांचा देव एक आहे. आणि तो देव त्याच्या नामचिंतनानं आकर्षित करून शंकर परमात्मा थैथे नाचून भजन करतात. आता हे जे टाळकरी आहेत का नाही कीर्तनाला, ह्यांच्या पायाची माती कलेश्वर सारखी अंगावर घेतात. चरणीचे रजबंदी शुळपानी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. एवढा मोठा त्यागी माणूस तर कुणीच नाही कलेश्वरासारखा. सगळे कैलास सोडून दिलं. पार्वती मातेला सांगितलं, तुमचे तुम्ही बघा, आम्हाला अडथळ्यात आणायचं नाही. तेजोनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानात वस्ती रुद्र करी, सकळ जीवा सुख करू, कैलाशी वसे शंकरू. बरं, मग कैलासात थांबतो म्हणजे नेमकं काय करतो? तिथं बसून राम श्रीराम श्रीराम श्रीराम. मोठं वडाचं झाड आहे, भयंकर मोठं वडाचं झाड आहे, वटवृक्ष आहे, भयंकर मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली हा ऋषी महाराज बसलेला आहे. दश दिशा पांघरलेल्या आहेत. बरं, येण्याची क्षेत्राभिमाने, राज्य तेजिले ईशान्ये, गुंती जाणून स्मशाने वासू केला. ऐशिया पैजा महेशा पांघुरणे, दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला. कैलास सगळ्या ब्रह्मांडाच्या बाहेर आहे ते ठिकाण. आणि तिथं हे शंकर परमात्मा वटवृक्षाच्या खाली बसलेत. लख पांढरी शुभ्र भूमी आहे तिथं. कोटी सूर्याचं ते झळकतंय, कोटी सूर्याचं ते झळकतंय. एकटी पार्वती माता शांत शीतल नजरेनं या प्रभूचं मुखकमल पाहते आणि यांच्या तोंडात सारखं सुरू असतंय श्री भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी
ते साप डुलत आहेत. थकलेला बाबा आहे. पांढऱ्या शुभ्र जटेतून पांढरी शुभ्र गंगेची धार वाहती आहे. ज्यूट बांधलेल्या आहे मस्तीत. अंगावर वस्त्र नाहीची मुठभर. श्रीराम श्रीराम श्रीराम. काय कडवं गोड म्हणलं तुकाराम महाराजांनी. भजन करी महादेव. महादेव भजन करतात श्रीराम श्रीराम. आणि तो राम महादेवाची पूजा करतो. हे दोघं एकमेकाचे गुरु शिष्य आहेत. कलेश्वर महादेवजीला विचारा तुमचे गुरु कोण आहेत? ते म्हणतील श्रीराम. श्रीरामाला विचारा तुमचे गुरु कोण आहेत? ते म्हणतील कलेश्वर. हे दोन्ही देव एकच आहेत. भजनासाठी वेगवेगळे झालेत. तू माझं भजन कर, मी तुझी पूजा करतो. आणि हे जगाच्या नजरेत आणून द्यावं कीर्तनातून साधू लोकांनी, तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी. खरं कीर्तन देवाच्या नामचिंतनाचं सांगत जावं. बस दुसरं काही बोलायचं नाही बरं का. सांगत जा. आदिनाथा कंठी यांचं नाव आदिनाथ आहे. सगळ्याच्या आधीचे मालक आहेत म्हणून आदिनाथ. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकाय साथोर अनिक नाही. आता 11 वाजतात. कमी जास्त अजून थोडंसं आहे 10-20 मिनिट. थोडक्यात मी हे सांगतो सगळं. कुठंच काही नव्हतं. 2च माणसं होते. क्षीर समुद्राच्या काठाला जाऊन बसले होते. कोण कोण? एक शंकर आणि दुसरी आदिशक्ती पार्वती. आणि क्षीर समुद्राच्या काठाला दोघच बोलत बसलेत. आता काय बोलत असतील हो? म्हणले मंगळूरमध्ये सप्ताह सुरू आहे, किती वर्गांनी जमली असं बोलत असतील का ते? तसं नाहीत बोलत ते शंकर पार्वती दुसरं काहीच बोलत नाहीत. एकच बोलतात. जे शंभुणे धरिले मानसी तेची उपदेशिले गिरजेशी नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. आता काय करावं हो? पती पत्नी दोघच घरी असताना काय त्या दोघांनी मिळून श्रीराम जय राम जय जय राम जप करावा. देव पोटाला येते. घरी सुख संपत्ती नांदते. नाहीतर पती पत्नी दोघच घरी आहेत आणि दोघही विचार करतात. पत्नी म्हणते तुमच्या मायबापांना उद्यापासून मी भाकर देणार नाही. कसं करणार आहोत सांगा? आता सासू सासरे पुरात नेऊन टाकले तर मी तुमच्यापाशी नांदणार आहे. आता अशा जर गोष्टी घरात चालू असल्या तर हे किती पाप पिकल हो. पण शंकर पार्वती तसे नाहीत. सारखं चिंतन चालू आहे. श्रीराम. क्षीर समुद्राच्या काठाला क्षीर सिंधूची या परिसरी शक्तीची या कर्ण कुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी. सांगितले जे त्रिपुरसुराचा घात करणारा हे कलेश्वर तो सांगतोय. सांगितले जे ते क्षीर कल्लोळा अंतू. पार्वती मातेला सहन होईना. त्या अवस्थेत गेल्या. श्रीराम श्रीराम अवस्थेत गेल्या. विष्णूला वाटलं एवढा पर्व काळ एवढं चालू आहे आपण तरी कशाला मागं राहावं. माय तर अवस्थेत गेली की आले. पण विचार केला म्हणले उघडं बसून हुंकारा देऊ याला हे सांगाले. याला जर कळालं आवाज बदललाय म्हणून यानं जर पुरुषाचा आवाज ओळखीला आणि रागवलं तर मला त्रिशूळ घालून मारून टाकील. मग काय करावं? म्हणले माशाच्या पोटात लपून बसावून तिथून हुंकारा देवा. ते क्षीर कल्लोळा अंतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले की तो सप्तश्रंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. 18व्या अध्यायात एवढ्या मोठ्या गोड आहेत. मग माशाच्या पोटात बसले आणि तिथून हे सगळं ऐकलं. म्हणून शंकरांनी सांगितलं, विष्णूने ऐकलं. सगळ्याच्या आधीचं बी आहे, सगळ्याच्या आधीचं बीज आहे. म्हणून आदिनाथा कंठी. आदिनाथांनी आपल्या कंठात आगळा मंत्र. आगळा म्हणजे सर्वश्रेष्ठ निश्चित फल देणारा, कुठलाच कलंक न लागणारा. आगळा म्हणजे सर्वांना जवळ करणारा, फल देणारा. आदिनाथा कंठी आगळा हा
मंत्र आणि तो आदिनाथ शंकर आवडीचे स्तोत्र सदा घोके. मोठ्या आवडीनं सारखं स्मरण करतो. शंकरांनी कधी आंघोळ केली नाही, शंकर कधी तोंड दूध बसले नाहीत, शंकर कधी चहा प्यायला जात नाहीत, नाही कुठ मग करतात का? सारखं सुरू आहे श्रीराम 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 श्रीराम. त्रिशूळ डमरांकित कर त्रिनेत्र व्याघ्राजिनांबर. राम नामे अति तत्पर करी निरंतर जपमाळा. सारख्या जपमाळा चालू आहेत श्रीराम म्हणून. आगळा मंत्र अधिनाथा कंठी आगळा हा मंत्र. अतिशय आवडीनं हे स्तोत्र, सगळ्या मंत्रांचं तेज म्हणून हे स्तोत्र घोकतात श्री शंकर. आणि याच तुकोबर आहे कौतुक करतात. आग सगळ्याचं सार म्हणून आगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्माणाम एक तुझे. सगळ्याचं सार जर असेल तर रामनाम आहे म्हणून आगळे हे सार. आगळं म्हणजे सर्वश्रेष्ठ सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून निशूळ पाणी जपत आहे वारंवार. आदि मध्य अंती निजबीज ओंकार ध्रुव प्रल्हाद अंबऋषी. हे सगळी मोठी माणसं तरुण गेले याच्यासाठी. आगळे हे सार उत्तमा उत्तम सर्वात श्रेष्ठ आहे. कुठलाच कलंक लागत नाही. देव सांभाळतो म्हणून उत्तमा उत्तम. आणि देवाचं नाव हेच खरं ब्रह्मकर्म आहे. ब्रह्मकर्माणाम एक तुझे म्हणून पंचांग बघताल, कुठलं शास्त्र बघताल, कुठलं काही बघताल, काही बघताल, पण देवाचं नाव घेऊन बघितलं तर काही तर त्याच्या जवळ जाताल. देवाचं नाव न घेताना काही करताल तर काहीच हाताला येत नाही. भजन सुरू करताना हरी 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 असं म्हणून सुरू केलं तर ते भजन देवाला आवडतंय. नाही म्हणलं हरी कशाला म्हणायचंय, पुन्हा टोपलं बरोबर भजन म्हणायचंय की हरी म्हणलाच नाही, सुरूच केला, फळ येत नाही, येत नाही. कुठलाही मंत्र जपा हरी ओम, ओंकाराच्या उच्चाराशिवाय त्या मंत्राला फळ येत नाही. म्हणून नाही ओंकार उच्चारला तर पाण्यावर लिहिलेलं काय कामाचं आहे? पाण्यावर लिहिलं म्हणला, पत्र लिहिलं का? लिहिलं म्हणला. कुठं लिहिले म्हणला? पाण्यावर लिहिलं. पाण्यावर लिहून कुठं जमतंय का रे? पाण्यावर लिहिलेलं वाया जातं. तसं ओंकारे विन मंत्र उच्चारण भागवतामध्ये चिंतन आहे त्याचं. आता नाही सांगत बसत. आगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्माणाम एक तुझे. हेच नाव घेणारा एक भाद्दर तीही त्रिभुवनी गमन नारदा. त्याचं नाव नारद आहे. ज्याची युक्ती रद्दच होत नाही तो नारद आहे. आणि त्रिभुवनात फिरतो त्याला दक्षराजाचा शाप आहे. तीही त्रिभुवनी गमन नारदा. कसा फिरतो? हाती विना सदा नाममुखी. विणा वाजवतोय, बरोबर स्वर लावता येते नारदाला. स्वर लावता यावा, स्वराशिवाय भजन होत नाही. बऱ्याच कीर्तनकारांना, मलाच येत नाही तर दुसऱ्याच काय सांगू, बऱ्याच कीर्तनकारांना स्वर बरोबर लावता येत नाही. नाही लावता येत, स्वर नसला तरी हाय म्हणतात. मी तसं म्हणत नाही. स्वर लागत नाही, लावता येत नाही, पण स्वर गेलाय, स्वर सांभाळा. आम्ही टाळकऱ्यांना विनंती करतो. टाळकरी मुद्दाम म्हणतात त्याला तर कळत नाही ना, जाऊ दे काय करायचं. पण तसं नाही. ज्याला स्वर सांभाळता येतो त्यानं स्वर सांभाळणं हेच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. म्हणजे काय व्हायला कमी जास्त झालं तर कसं का होईना वाज असले की मग आलास कशाला इथं तो. मग देव तुझा हे गुण ठेवणार नाही. म्हणून इथं ब्रह्म हे हाती विना सदा नाममुखी. नारद मंजुळ सुस्वर गीत गाय मार्गी चालत आहे संगी हरी. नारदानी देवाचे गुण गावे आणि देवानं त्याच्याबरोबर चालावं. कधी कधी नारदाला आनंद वाटावा. बरं का वसंतरावजी सांगत जा. नारद खाली वर आकाश मार्गाने चालतात. कधी कधी नारद जमिनीवर नाचायला लागले तर देवाला वाटलं ह्याच्या पायात खडी टोचतील, ह्याला काठी मोडतील, म्हणून देवानं आपल्या अंगावरचा पिवळा पितांबर काढला.
आणि अंतरून टाकलं. नारदा आता करा भजन. हा लागे पाठोवाठी पाहे पायाकडे पितांबरे खडे वाट झाडी. स्वतःचा पितांबर अंतरून टाकला. म्हणून तीही त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा नाममुखी. आजचे घटना घडली. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. मुक्त झाला वाचा उच्चारिता. राजा परीक्षितीला शाप झाला होता. 7व्या दिवशी साप चावून तू मरणार आहेस. शमीक ऋषीचा मुलगा श्रृंगी त्यानं हे दिला होता शाप, मरणार आहेस. पण बापानं सांगितलं ते राजाय जाऊन सांग त्याला तसा धोका द्यायचा नाही. पण आले त्यावेळेस मग परीक्षिती मृत्यू 7व्या दिवशी मरणार आहेत. पण खबर लागली. राज्य परीक्षितीने सर्व राज्य सोडलं. आपला असो पुत्र आणि जन्मेजय त्याच्या स्वाधीन केला आणि गेले. गंगेच्या काठाला जाऊन हरिओम ओम नमः शिवाय ईश्वर चिंतन करत बसले. त्यावेळेस तिथं राज्या परीक्षितीचा उपकार म्हणून शुक महामुनी आले. कारण त्यांच्या यज्ञात 1 भाताचा शीत खाल्ला होता. ते फेडण्यासाठी शुकाचार्य येतात. राज्य परीक्षितीला भागवत सांगतात. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता. भागवत ऐकलं. राज्य परीक्षितीचा उद्धार झाला. काय अरिष्ट आहे हो. एक कोळ्याचा माणूस, बरं मासे धरून पोट भरून खाणारा शिकारी करणारा कोळ्याचा माणूस, आणि ते किती मोठा झाला सगळ्या जगाला मान्य. कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी. कोण कुणाच्या पोटाला जन्मला त्याची, कोण कुठं जन्मला त्यावरून त्याची उंची ठरत नाही. कोण कोणत्या जातीत जन्मला त्यावरून त्याचं मोठेपण ठरत नाही. त्याच्या गुणावरून मोठेपण ठरत असतं. विठ्ठल गुणावरून मोठा ठरत असतो. तसं तर वाल्या कोळी हे कोळी घराण्यात जन्मलेच नव्हते. ते ब्राह्मण होते. खूप मोठा इतिहास आहे. पण ते चाललं पुढे. संगत होती. संगतीत असल्यामुळं कोळी याची कीर्ती वाढली गहन. भयंकर किती वाढली. केले रामायण रामा आधी. रामचंद्राला म्हणावं लागलं. वरतोनी दावीन नामा म्हणे. तरी वाल्मिक बोलला तेच मी करणार, दुसरं काही करत नाही. काय कीर्ती आहे. केले रामायण रामा आधी. असं करा. कुठं जन्मला त्याचा संबंध नाही. तुम्ही श्रीमंत का बरोबर ते नाही. तुम्ही कुठं शिक्षण घेतलं, तुमचे कपडे कोणते आहेत, काही संबंध नाही. तुमचा गुण किती चांगला आहे त्याची गरज आहे. गुण घ्यावा. संप्रदाय कशावर आधारित आहे? चांगल्या गुणावर आधारित संप्रदाय आहे. म्हणून वैष्णवजनांचे चांगले गुण बघा, त्याची जात बघू नका. त्याला कोणती पदवी आहे ते बघू नका, त्याचा गुण बघा. बोलतोय तसं चालतोय ना, आचरणात शुद्ध आहे ना. मातीचे ढेकळण सोन्याचे ढेकळ बरोबर किमतीत बरोबर मानतो तो 72. मातीचे ढेकळ आणि सोन्याचे निखळ. सोन्याचे ढेकळ पडले तर मातीचे पडलेत. मग सोन्याचे घ्यावे का मातीचे घ्यावे? काहीच घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही.
सोन्याचे ढिगन मातीचे ढिग बरोबर म्हणायचे, निघून चालायचं. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. म्हणले सोन आहे उचला की काय महाराज बघाला. खरा महाराज सोन्याला माती समजतोय. जे निव्वळ वाया गेलेलं आहे ते सोन्याला लवकर उचलून घेईल. कुणी बघितलं नाही ना. हे बघा, दान दिलेलं घ्यायला कुणालाही परवानगी. तिथंही काही वर्ग आहेत. काही साधू लोक असतात, अन्नदान करतात, कोणी ब्रह्मचारी असतात, कुणाकडे काही मंदिर असतं, त्याला दान घ्यायला हरकत नाही. कुणा 10-5 रुपये दिले घ्यायचे, हट्ट धरून बसायचं नाही, जाऊ द्या. रामाचे आधी रामायण केलंय, किती बहादर आहे. आणि त्याच्यासारखं जीवन आम्हाला जगायचंय, हे प्रभू रामचंद्राचं वचन आहे. म्हणून कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. म्हणून निर्गुण रूपाने तरी तोच आहे, सगुण रूपाने तरी तोच आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. पहिल्यांदा पुराण प्रमाण आहे. अंतकरण संताचं आहे मधल्या 5 चरणात, आणि 7व्या चरणात वेद प्रमाण आहे. किती गोड अभंग आहे. 7व्या चरणात प्रमाण वेद आहे, पहिल्या चरणात प्रमाण पुराण आहे, आणि तुकोबारायचं अंतकरण मधले 5 चरण आहेत. अंतकरणाचं गोड तेज त्या प्रत्येक चरणात ओतलंय. म्हणून सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. देवा तूच सगुण आहेस आणि तूच निर्गुण आहेस, हे वेदाचं प्रमाण आहे. तुका म्हणे भेद नाही नामी. आम्ही वारकरी आहोत, महाराष्ट्रातल्या दरबाराचे आम्ही बालबच्चे स्वच्छ निर्मल आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या आम्ही महाराष्ट्राच्या अंगातले, आम्ही महाराष्ट्राच्या अंतकरणातले, आम्ही महाराष्ट्राच्या मातीतले बालबच्चे स्वच्छ आहोत. आमचा प्रकाश जगावर झळकत राहील. म्हणून सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. वेद प्रमाणाशिवाय आमचं जीवन नाही. वाचन बोलू ते वेदाचं बोलू, वाच्या बोलू वेदनीती करू संती केले ते. चलायचंय वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. नकळेची विषयंदा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. म्हणून मोठी जबाबदारी आहे आपल्या महाराष्ट्रीयन समाजावर. सत्याने बोला, खोटं सोडून द्या, वेद प्रमाणात बोला, दान धर्म करायला शिका, मांस खायचं सोडून द्या, मद्यपान करायचं सोडून द्या, मायबाप देव आहेत म्हणून पाया पडत जा. धर्मपत्नी तुमच्या दारात तुमच्या कामात आहे, तिला कमी लेखू नका. धर्मपत्नी हे तुमच्या घराचं दैवत आहे. आणि तिनंही पती हे प्राण आहेत, माझे पती प्राण आहेत. पोटाला आलेले बाळगोपाळ श्रीकृष्ण परमात्मा आहेत. एका पवित्र अवस्थेत जीवन जगायला सका, दुष्काळ पडणार नाही. तुम्ही जर पवित्र अंतकरणात जीवन जगत असाल, कीर्तन भजनाला अवश्य जा, वारकऱ्यांची कदर करा, खाऊ घाला, मंदिर झाडी जा. केवढा मोठा मंडप पडलाय, असे पडा. अरे एक पत्तर मिळत नाही, तिथंच आज्याची ताटी उचललेली असते, तिथंच बापाची ताटी उचललेली असते. ह्याची ताटी उचलायची वेळ आली, त्याच पत्रात बसले झालं. एवढा मंडप पडालेत. कुणी काही देणगी दिली असेल, कुणा काही मदत केली असेल, कौतुक माना, कमी जास्त म्हणायचं नाही. कुणा पैसे भरपूर दिले असले तर उद्या काल्याच्या कीर्तनात त्याला आवडीनं बोलून या, त्याचा सत्कार करा, आवड करीत जा. हेच कीर्तन आहे. कीर्तन हे सत्याचा सागर आहे. कीर्तन हे ज्ञानदान आहे. कीर्तन हे दानधर्माचं क्षेत्र आहे. कीर्तन हे खरं बोलायचं क्षेत्र आहे. कीर्तन हे परोपकार आहे. कीर्तन हे वेद प्रमाणात आहे. कीर्तन हे संत वचनात आहे. महाराज सांगतात देवच आहे सगुण तरी आणि निर्गुण तरी. वेद प्रमाण आहे. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद. तुका म्हणे भेद नाही, तुका म्हणे भेद नाही नामी. देवाचं नाव हेच खरं देवाचं स्वरूप आहे. देवाचं नाव हेच देवाचं स्वरूप आहे. म्हणून तुका म्हणे भेद नाही नामी. आदिनाथा कंठी अगळा हा मंत्र. आवडीचे स्तोत्र सदा घुकी. विठोबा रघुमाय
श्री शंकर अखंड रामनाम चिंतन करतात. आपला तर स्वभाव, आपला तर जन्मसिद्ध हक्क आहे. देवे दिला देह भजना गोमटा. देवानं हे लोक भजन करतील, भजन करावं याच्यासाठी जात माणसाची सिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्रावण शुद्ध दशमी. दशमीच्या पोटी उद्या शुद्ध एकादशीचा जन्म होत असतो. रात्रीच्या पोटांतू निघाला जो भासो तू. आजची रात्र भाग्याची आहे. एकादशीला जन्म देणारी ही रात्र आहे. शिवयोग आहे. देवाच्या समोर आपण आलात, सुखाने राहा. तुम्हाला आशीर्वाद आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी भजी जुवादी पुरुखी अखंडित. नियमाप्रमाणे एखादी चाल म्हणा. विनंती एवढी सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद. सगुण निर्गुण
सदा आवडीचे स्तोत्र सदा आवडीचे आवडीचे स्तोत्र सदा गोपी आवडीचे स्तोत्र सदा गोपी आवडीचे स्तोत्र सदा गोपी आवडीचे स्तोत्र आवडीचे जय